पश्चिम महाराष्ट्रातील एका ऊसाच्या शेतात ऊस तोडणीचा हंगाम सुरू होता। खंडू आणि त्याची पत्नी लक्ष्मीबाई हे ऊस तोडणी मजुरांच्या टोळीत काम करत होते। कष्ट आणि घाम त्यांच्या जीवनाचा भाग होता। त्यांना 4 वर्षाचा मुलगा बंड्या हा त्यांचा छोटा आनंद। आई वडील कामात व्यस्त असताना बंड्यासाठी खेळण्याची जागा म्हणजे शेतात पडलेले सुके पाचट, ऊस तोडल्यावर उरलेला पालापाचोळा। जवळच एका लिंबाच्या झाडाखाली खंडूचा अत्यंत निष्ठावान आणि ताकदवान बैल काळू बांधलेला होता। काळू शांतपणे उभं राहून आपल्या मालकाचं काम पाहत होता। दुपारची वेळ होती। बंड्या पाचटात आपल्या बालसुलभ खेळात मग्न होता। पाचटाचा जाड थर त्याच्यासाठी एक मऊ गादी बनला होता। खंडू आणि लक्ष्मीबाई कामात पूर्णपणे गुंतले होते। नेमके त्याच वेळी ऊसाच्या बेटांमधून एक विशाल आणि विषारी नाग हळूच बाहेर सरकला। ऊसतोडणीच्या आवाजाने आणि उष्णतेने तो बिथरला असावा। कोणाची चाहूल न लागता तो नाग पाचटातून वळसा घेत सरळ बंड्याच्या दिशेने निघाला। बंड्या आणि नागामध्ये आता फक्त काही फुटाचं अंतर राहिलं होतं। पाचटाच्या जाडीमुळे बंड्याला नागाची कोणतीच चाहूल लागली नाही। नाग आता फणा काढून दंश करण्याच्या तयारीत होता। क्षणाक्षणाला धोका वाढत होता। ऐन त्या क्षणी लिंबाच्या झाडाखाली बांधलेला काळू बैल अचानक बिथरला। त्यानं आपले डोके वर केले आणि त्याचे पाय डोळे मोठे झाले। तो आपले मागचे पाय जमिनीवर घासून सैरावैरा ओरडू लागला। ती नुसती बैलाची डरकाळी नव्हती, ती जीवाची आर्त किंकाळी होती। काळूने आपला दोर तोडण्याचा प्रयत्न केला आणि तो वेडासारखा आवाज काढू लागला। काळूचे हे अचानक रौद्र रूप पाहून खंडू, लक्ष्मीबाई आणि इतर मजूर एकदम चमकले। त्यांचे लक्ष तात्काळ आवाजाच्या दिशेने वेधलं गेलं। काळूचा तो भयानक आवाज ऐकून बंड्या घाबरून ओरडला आणि पाचटातून बाहेर येऊन आईवडिलांच्या दिशेने धावला। बंड्या जागेवरून बाजूला होताच खंडूनं पाहिलं, बंड्या जिथे खेळत होता अगदी त्याच जागी काळूच्या आवाजामुळे बिथरलेला तो नाग पाचटातून बाहेर येऊन फणा काढून उभा होता। खंडूच्या हृदयाचे ठोके चुकले। क्षणभरच उशीर झाला असता तर भयंकर अनर्थ घडला असता। खंडू आणि लक्ष्मीबाई धावत जाऊन बंड्याला पोटाशी धरलं। इतर मजुरांनी लगेच धावपळ करून त्या नागाला दूर हकललं, जो बिथरून ऊसाच्या बेटात निघून गेला। भीतीचा थरार संपल्यावर खंडूनं काळूकडे धाव घेतली। त्याला लगत जाणवलं की काळूला दुरून बंड्या संकटात असल्याचं दिसलं होतं। आपण धाव घेऊन जाऊ शकत नाही हे कळताच काळूनं आपल्या परीनं आपला सर्वात मोठा आवाज काढून बंड्याला सावध केलं आणि त्यांचं लक्ष विचलित केलं। खंडूच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। त्यानं काळूच्या मानेला मिठी मारली। काळू, तू केवळ माझा बैल नाहीस, तू माझ्या मुलाचा जीव वाचवणारा माझा देव आहेस। या घटनेनं मनुष्याने प्राण्याच्या निस्वार्थी प्रेमाची आणि निष्ठेची गाथा उभी केली। काळूच्या इशाऱ्यामुळे एका लहानग्याचा जीव वाचला।